रस्त्यावरची ही लाल टपालपेटी आता फक्त खून उरली आहे। कधीकाळी हिच्या पोटात आमच्या आनंदाचे, खुशालीचे आणि प्रेमाचे शेकडो कागद असायचे। काळजाचा तुकडा पारखा झाला। माहेरची माया, सासरची ओढ, लेकीचा नवा प्रवास। लेक जरी सासरी जात असली ना तरी तिचं माहेरचं घर नेहमीच तिची वाट बघत असतं। व्हिडिओ बघून झाल्यावर लाईक करायला विसरू नका। शहरामध्ये लुप्त होऊ पाहणाऱ्या ग्रामीण जीवनशैलीचा इथे आपल्याला हुबेहूब नमुने बघायला मिळते। या गुहेतून बाहेर पडताच बघायला मिळतं ते हिरवगार शेत। इथूनच सुरू होतो ग्रामीण जीवनाचा खास चेहरा। धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंत या प्रतिकृतीत दाखवलेली आहे। गावातील माणसे किती समृद्ध आहे हे आपल्याला दिसूनच येतं। तर इकडे एक बाई झाडावरच्या चिंचा काढत आहे आणि तिने बकऱ्या, शेळ्या आणि म्हशी चरायला आणलेल्या आहे शेतामध्ये। आणि इकडे गुराखी, एक छोटं बाळ असं गाईवर बसलेलं, तिकडे धनगर आणि बाकीचे मुलं असे खेळताना इकडे दाखवलेले आहेत। आणि मस्त अशी आपली काळी माती, त्यात बैलराजाची जोडी आणि खूप सुंदर असं शेतकरी वातावरण आपल्याला बघावयास इकडे मिळतं। इकडे उभी आहे बैलगाडी आणि बैलांची झूल अशी वाटते जेणेकरून खऱ्या कापडाची आहे। समोर आहे विश्रांती घेणारे वाटसरू, कारण की लांबून प्रवास करून आले तर आधीच्या काळी असं पाऱ्यांवर आराम करायचे। हालतर पुढे आल्यावर आपल्याला 12 बलुतेदारांची संस्कृती दाखवण्यात आलेली आहे। शेतकरी धान्य पिकवत असे, जे शेतकरी नव्हते ते इतरांना सेवा देत असत। हे गावचे वतनदार असत आणि पिढ्यानपिढ्या तेच काम करत असत। येथे पुजारी प्रवचन सांगत आहे आणि गावकरी ते मोठ्या आवर्जून आणि मोठ्या संख्येने इथे ऐकत आहे। आपण इथे बघतोय लुप्त होऊ पाहणारा हा वासुदेव। आधी घरोघरी जायचा आणि वासुदेव सगळ्यांना परिचित होता। आता कोणी ओळखतं का वासुदेवांना? पाऱ्यावरचे ही लोक अतिशय गंमत करत मजेत राहत, आनंदी राहत हे इथे वास्तव दाखवलेलं आहे। पण आता परिस्थिती तशी नाही आहे आणि इकडे अस्वलाचा खेळ सुरू आहे। विठ्ठलाच्या मंदिरामध्ये कीर्तन करणारे व त्यांच्या भक्तीत रमून जाणारे हे भाविक दाखवलेले आहे। बाजूला पिपाणी वाजवणारा हा माणूस, आंघोळ घालणारी ही आई। इकडे बघतोय गारुड्याने खेळ मांडलेला आहे। गारुडी प्रत्येक गावी जाऊन आपले खेळ दाखवायचा आधीच्या काळी। आता तसं बघावयास मिळत। आधी सी सॉ नव्हता पण मज्जा खूप असायची। बैलबंडीच्या त्या 2 याला सी सॉ म्हणून खूप एन्जॉय केलं लहानपणी आम्ही सुद्धा। इकडे चाक चालवणारा तो मुलगा, कुंभाराचे घर, इकडे पाथरवटाची घर। पाथरवट हे वारवंटे मूर्ती बनवत असे दगडांची। पुढे आपण बघतो जाळे विणणारा कोळी, इकडे लोहाराचे घर,
पुढे आहे कंचे खेळणारे मुलं, आपल्याच धुंदीत, काही टेन्शन नाही, मस्त एन्जॉय करत होते लाईफ लहानपणी ती मुलं. इकडे दोरखंड बनवणारे हे मुलगा आणि बाप, छत्री दुरुस्त करणारा कारागीर, त्यानंतर तांब्याची भांडी बनवणारा तांबटाचे घर, चपला बनवणारे चांभाराचे घर आणि गादी शिवणारे नवरा बायको. ज्या घरी कार्यक्रम झाला आहे त्या घरी गोंधळीकरांना बोलून गोंधळ घरी घालायचा देवीच्या नावाने. त्यानंतर इकडे लपाछपी खेळणारी ती मुलं, आई त्यांना मदत करत होते. इकडे आहे लक्ष्मी मंदिर आणि माय लेकी इकडे मंदिरातून बाहेर परत येताना. इकडे आहे न्याय पंचायत कट्टा. बैलाला नाळ मारण्याचे काम चालू आहे. आपण आलेलो आहोत कोकणी घरात. इकडे बाळंतिणीची खोली, देव्हारा, काही बायका आपल्या मुलाला आंघोळ घालून देत असतानाचा क्षण, चूल, त्यावर असणारी इकडे स्वयंपाकघर आणि आधुनिक भांडी. इकडे शेवया करणाऱ्या बायका, धोब्यांचे घर, इकडे दाखवलेली आहे मंदिरात भरणारी शाळा. मीही याच मंदिराच्या बालवाडीत गेलेली आहे आणि इकडे मुली छान आपला खेळण्यात गुंग आहे. इकडे सुरू होतोय बाजारकट्टा. येथे सणासुदीच्या काळात करणारे नृत्य व खेळ दाखवलेले आहेत. म्हातारीचे केस विकणारा हा माणूस, सासनकाठ्या नाचवणारे हे भावी. इथे अनेक साहसी खेळ दाखवलेले आहेत. यांना प्रोत्साहित करणारी वाद्यमंडळी देखील दाखवलेली आहे. हे पालखीचे दृश्य. येथे सगळ्यात मोठ्या रथयात्रेचा देखावा दाखवलेला आहे. 50हून अधिक माणसे या रथयात्रेत सामील झालेले आहेत. इकडे नारळाचे दुकानं आणि या रथाच्या मागे या बायका चालत असतानाचा हा देखावा अतिशय प्रतिम दाखवलेला आहे. इकडे आठवडी बाजारातील जलेबीचे दुकानं, चादरीचे दुकान, विळे, घरातील सजावट करायसाठीचे दुकानं, इकडे खाऊचे दुकान, मुलांना जे खाऊ लागतं ते खाऊचे पॅकेट, इकडे विळ्यांची दुकानं, इकडे कपड्यांची दुकानं, इकडे फळांची दुकानं,
कलिंगडाचे दुकान, आजीबाई मुलाला किंवा केळीची दुकानं, स्वयंपाकघरात लागणारी चमच्याची दुकानं, बांगड्या भरणारी स्त्री, बांगड्याची दुकान, भांड्याची दुकानं, पितळेच्या भांड्याची दुकानं, पेटीची दुकानं, हलवायाची दुकानं, मिठाया, आधुनिक काळातील हे कपल, यात्रेतील हे फुगेवाला, इकडे मिठाईवाला, शेंगदाणे शेंगदाणे. पुढे आलो की तेलाचा घाणा, एकूणच घर अगदी हुबेहूब तयार केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. वाण्याची दुकान, मुलीच्या पाठवणीचा देखावा, सावकारांच्या वाड्यासमोर बहुरुप्यांचा खेळ चाललेला आहे. सावकारांचा वाडा, वाड्यात प्रवेश करताच आपल्याला सावकारांच्या श्रीमंतीची जाणीव होते. वाड्यात बांधलेले हे बैल, पलंगावर बसलेला हा सावकार, भिंतीवर टांगलेली बंदूक, त्याच्या घरात असलेले बैल हुबेहूब दिसतंय आपल्याला. सुंदर असं प्रदर्शन पाहून निघण्याची वेळ आली, कारण की रात्र झालेली होती आणि आपल्याला रूमवरही पोचायचं होतं. खूप दमलेलो होतो. त्यानंतर हॉटेलवर गेलो आणि त्यानंतर फ्रेश अप झालो. जेवायला इकडे परत एका हॉटेलवर आलो. काय कुठलं बघू दे तुझं, मगाशी पडला ते. छान. आज ट्राय करायचा होता तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापूर स्पेशल. तर आम्ही ऑर्डर केलेली होती तांबडा पांढऱ्या रस्स्याची चिकन थाळी. तर आता टेस्ट करूया आणि टेस्ट केल्यानंतर अप्रतिम सुंदर वाटलं. खूप वेगळ्या जगात गेलो आम्ही, म्हणजे आधीचा जो काळ होता त्या जगात नेलेलं आणि मस्त वाटलं. तिकडनी आलो, जेवण केलं आणि आत्ता रूममध्ये आलोय. तर जेवण सुद्धा कोल्हापुरी स्पेशल पांढरा तांबडा